अमळनेर तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जात असलेल्या अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांनी अक्कलपाडा धरणातून तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे अशी ठाम मागणी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्याकडे केली। एरोंडल तालुक्यात खेडी खुर्द येथे गुरुवारी सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। जळगावात बेटा बोलण्याच्या कारणावरून वाद होऊन सचिन बाबूराव पाटील यांना शिवगाळ करण्यात येऊन धारदार शस्त्राने हातावर कपड्यावर वार केला। बडगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावात घराजवळील तारेच्या जाळीच्या शेडमध्ये बांधलेल्या एकूण 5 शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक 1 रोजी मध्यरात्री घडली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यातून मोठा धक्का बसला। पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी अचानक निर्णय घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गटात प्रवेश केला। हा पक्ष प्रवेश शनिवारी दिनांक 3 मे रोजी मुंबई येथे पार पडला, ज्यामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉक्टर सतीश पाटील यांच्यासह 2 माजी आमदार, जळगाव बाजार समितीचे संचालक, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांचा समावेश आहे। माजी आमदार दिलीप वाघ यांनी मात्र प्रवेश केला नाही। अमळनेर शहरातील प्रताप मिल कॉलनीतील गटारे गेल्या 3 महिन्यापासून तुंबल्या आहेत। परिसरात सांडपाणी साचल्याने सुमारे 2000 नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। सांडपाण्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढला, परिणामी डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला। जळगावात 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी 30 एप्रिल रोजी शहरातील बंगाडे गोल्ड या नामांकित सुवर्ण पेढीत आणि सौदा शोरूम मध्ये ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती। नाविन्यपूर्ण डिझाईन आणि आकर्षक योजनांनी ग्राहकांना आकर्षित केले। बडगाव तालुक्यातील गुळे येथे वस्तीच्या बसवर असलेल्या चालक वाहकांसाठी आराम कक्ष उभारण्यात येत असून त्याचे भूमिपूजन नुकतेच पार पडले। धरणगाव तालुक्यात महिलांनी स्थानिक व डिजिटल बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेऊन उत्पादने दर्जेदार ठेवावीत असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। महिला गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात 11 ठिकाणी बहिणाबाई मार्केट मार्ट प्रकल्पासाठी 20 कोटींची निधी मंजूर केला असून पिंपरी येथेही लवकरच बहिणाबाई मार्ट उभारणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। बडगाव तालुक्यात ज्वारीच्या नोंदणीसाठी 1200 शेतकऱ्यांना टोकन वाटप करण्यात आले होते, मात्र अंतिम मुदतीपर्यंत केवळ 10,058 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून उर्वरित शेतकरी मुदतवाढीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत। दुसरीकडे ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट अद्यापही न मिळाल्याने नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्याही ज्वारी खरेदी अद्याप झालेली नाही। पाचोरा तालुक्यात नागसेन नगर सिद्धार्थ लेझी मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण समाजासाठी शववाहिका अर्पण करण्यात आली। अमळनेर तालुक्यातील कडमसरे गावात सार्वजनिक ठिकाणी खुला भूखंड असला की त्याला उकिरड्याचे स्वरूप येते, पण उकिरड्याचे दिवसही पलटतात। आपण म्हणतो असंच काही प्रकार शिरूरला घडला। ग्रामस्थांच्या सकारात्मक विचारामुळे उकिरड्यांच्या जागेवर स्पर्धा परीक्षेचे वाचनालय सुरू झाले। पाचोरा शहरातील उद्योजक व्यावसायिकांना मे मुरलीधर अभिमान सराफ एड सन्स सुवर्ण पेढीने सन्मान दिला, अशा भावना उद्योजकांनी व्यक्त केल्या। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून मे मुरलीधर अभिमान सराफ एड सन्स पिंपळगाव सुवर्ण पेढीने शहरातील उद्योजकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। पारोडा तालुक्यात शेवगे बहाड ही 2 तांडे आहेत। शेवगे बहाड तांडा लहान या गावी अद्यापही स्मशानभूमी नाही। अनेकदा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले। या ठिकाणी स्मशानभूमी नसल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होते। त्यांना बहाड मोठे तांडा सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतर जाऊन त्या ठिकाणी अंत्यविधी करावा लागतो। येथील मृतदेहांना देखील कुणी वाली नसल्याची संतप्त भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। पारोडा तालुक्यातील पिंपळकोठा येथील एका अल्पवयीन मुलीचा साखरपुडा होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना मिळाल्याने त्यांनी पारोडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार व कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी जाऊन साखरपुडा थांबवला।